अवकाळी पावसाने पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन। उपसंपादक रवींद्र राऊतसह प्रतिनिधी अजय बजाईत वणी। अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगामातील पिकास मुकलेला शेतकरी संकटातून सावरतो न सावरतो तोच दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सोमवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपीटमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मक्का व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रयतेचा पालन करता असलेला शेतकरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांच्या नासाडीमुळे पूरता मेटाकुटीस आला आहे। शेतकऱ्यांच्या अंगात दोन्ही हंगामातील झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे सावरण्याचे बळ राहिले नाही। शेतकऱ्यांच्या पाठीमागे निसर्गाचे हे दुष्टचक्र सतत सुरू आहे, त्यामुळे शेतकरी हा पूरता खचलेला व निराधार झालेला आहे। त्यामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यात यावी, याकरिता मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अरुणाताई खंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, वसंत जिनिंगचे सदस्य रवींद्र धानोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यादवराव काळे यांच्यासह मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। उपसंपादक रवींद्र राऊतसह प्रतिनिधी अजय बजाईत वणी। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।